परवा आईचा फोन आला आणि आई रडायलाच लागली. खरं तर हा व्हिडिओ मी काढला आणि मी टाकायचा विसरूनच गेले, पण आई रडली ना त्यामुळं हा व्हिडिओ. तर बघा आपण म्हणतो ना की शिक्षण कधी कोणी चोरून घेऊ शकत नाही, आपली विद्या शिकलेली. तसंच पैसा चोरी जाऊ शकतो, पण आपलं शिकलेलं काम, आपली विद्या, आपलं शिक्षण कधीच कोणी चोरी करू शकत नाही. आता खूप वर्ष झालं पुण्यात राहते, पण आता ह्या गोष्टी आपण शक्यतो कोण करत नाहीत. पण गावाकडे ह्या सगळ्या गोष्टी केल्या आहेत. गवऱ्या गोळा करायच्या, रानातलं सरपण आणायचं, तोडायचं. अगदी या 2 वहिनी सोबत आल्या होत्या, त्या तर चाट पडल्या. अहो विद्या नका एवढं पटापटा शिरू. त्या टेकेच्या वहिनी तर म्हणल्या, वय तुम्ही तुमच्या आईसारख्याच आहात कामाला. आता आईवरच जाणार ना, आम्ही काय दुसऱ्यांवर जाणार का? तर काय झालं माहिती आहे का, यावेळेस आई जास्त वाटायला आलीच नाही आमच्या. आईचा हात निखळला आहे, त्यामुळं आई गेली होती दवाखान्यामध्ये. आणि मी सहज आदल्या दिवशी म्हणजे सकाळी आईला बोलले, आई अगं वांग्याचं भरीत करायचं का गं चुलीत भाजून? तर आई म्हणली सरपणच नाही आहे. मग आई गेली दवाखान्यामध्ये. आता हात निखळला आहे, गुडघे पण दुखतात, त्यामुळं आई काय रानात जात नाही सरपण वगैरे आणायला. आता भाऊ काय आणत नाही सरपण, भाऊजाईची लेकरं लहान आहेत, त्यामुळं ती जाऊ शकत नाहीत जाऊ शकत नाही रानात सरपण आणायला. लेकरं छोटी असल्यावर ती कुणाकडे ठेवायची आणि कसं जायचं? मग ह्या 2 वहिनींना सोबत घेतलं आणि म्हणलं चला आपण सरपण आणून ठेवावा, की जेणेकरून आईला कधीतरी कामाला येईल लागणारे. आईला काय करावंसं वाटलं चुलीवर तर आई करेल. शक्यतो आई आता एवढं काही काम करत नाही, पण मी ते सरपण आणलं ना तर आई दवाखान्यात असल्यामुळं रात्री काही दिसलं नाही आईला. सकाळी आम्ही लवकर निघून आलो, पण तिला ते सरपण नंतर दिसल्यावर तिला रडूच आलं. आणि मग मी हा व्हिडिओ विसरले होते, पण आई माझ्यासाठी रडली की तू का गं एवढं सरपण आणलं, काय गरज नव्हती, तुझी मान दुखली का, अशी तशी चौकशी केली. तर हा व्हिडिओ माझ्या आठवणीतला आणि साठवणीतला, माझ्या आणि आईच्या माझ्या प्रेमाचा. आणि दुसरं सांगायचं म्हटलं तर लेक पाहिजे पोटाला, की जी आईची माया करू शकते. आणि हा व्हिडिओ कायम माझ्या आठवणीत संग्रहात राहावा म्हणून आईचा आणि मुलीचं प्रेम दर्शवणारा हा व्हिडिओ. जय संताजी मंडळी, राम राम.